वेलकम बॅक माय मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सकाळी सकाळी चालला आंबेगडच्या किल्ल्यावर. बघू शकते की आता आपण निघत आहोत घरातून बाहेर आणि पहाडी पाहू शकते की बहुत सुंदर आहे आमच्या गावी आणि आमच्या नवीन घर. जेवण गुजरले अंग्रेजीच्या काळातला पूल. आपण आता फिरायला आले. कार्तिक भाऊ तर दाताच करत आहे येते. तुमचं मार्केट बहुत चांगला आहे. बघू शकते की आपण आता घुमत आहोत. आपल्या गमच्या पाहिजे आपल्याला जे फ्लॅग बी पाहिजे. त्याच्यानं आपण आता हिंडत आहोत, दुकान वगैरे पाहत आहोत. आणि इकडं रक्षाबंधनीच्या कार्यक्रमाच्या आस्वाद आहे का बुके रक्षाबंधनीचा बहुत सारा इकडं आपल्याला सामान वगैरे भेटते आणि तो फ्लॅग लागलेला आहे. ते की आपण आता दुपट्टे वगैरे की घेतला ना, बहुत चांगला दिसून राहिले आपल्याला. तर पुरे सोबूनच राहिले आहेत ब्रँडेड कंपनी. म्हणते या दुकानात पहिलं चालतं म्हणते धज घेवायला. हे आता धज वगैरे की पाहतच आहेत कोणतं घेतात का. गणेश भाऊ तर पुरा ब्रँडवाला आदमी दिसून राहिला इकडं आदिवासी कोणतं लावला. पण आपल्या गाडीला ना आता जाऊन आपण आंबा काय आदिवासी जागृति दिवस पर हम सब एक साथ तुम सर में अपनी रैली मनानी है. यहाँ पे अभी झंडा वंदन कर लिया है. अभी यहाँ से रैली जाएगी आंबागढ़, देख सकते हो. सर आज पाणी भाऊ तो जामच्या होय आपला गोष्टीपुतवाला आपला आंबागडच्या किल्ल्यावर जाता आपण थांबलेले आहोत. बघू शकते की खतरनाक प्लेस दिसला आपल्याला याची. आणि आपल्याकडे केळं आहेत आता हे खावायचे आहेत बऱ्यापैकी. पार्किंग क्षेत्र आंबागड पार्किंग क्षेत्र तर जवळच लवकरच पोहोचलेले आहोत आपण. बघू शकते की आंबागड किल्ल्यावर पोहोचलेले आहोत आपण आता. बघू शकता की कार्यक्रमाची रूपरेषा पुरी दिसून राहिलेली आहे. आणि बहुत शांत वातावरण जंगला पहाडामध्ये. प्लेस तर पुरा खतरनाक लापचिकच दिसून राहिला. प्लेस युअर नाईस प्लेस यू. बघू शकते की बहुत चांगला वातावरण दिसून राहिलेलं आहे. आणि बहुत ही चांगला महाप्रसादची सोय आहे आणि इकडे घेत आहे. बघू शकते का कार्यक्रमाची रूपरेषा इथे ठरलेली आहे. आणि आपला भव्य येणार होणार आहे. आणि बघू शकते की बहुत चांगला प्लेस दिसून राहिलेला आहे. बघते की आपल्याला इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक दिसून राहिलेले आहेत. आणि बघू शकते बहुत चांगला वातावरण आहे. आणि बघू शकते की चारही भोवताला आंबागड किल्ल्यावर मंदिराकडे आपण आलेले आहोत. परिसर वगैरे की बहुत छान आहे. बघू शकते की जंगलातलं वातावरण किती शांत वातावरण आहे. हॉल भेटलेली आहे चौकामध्ये विहीर वगैरे की. प्लेस तर पुरा चांगला दिसून राहिलेला आहे. आणि आपल्याला वर आता सध्या येंगा लागून राहिलेला आहे की आपल्या मंदिराचा परिसर किती छान आहे. इकडे आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा दाखवलेली आहे. आणि बघू शकते की व तिकडे महाप्रसादीचा कार्यक्रम वगैरे की आहे. आणि आपल्यालाच इकडे बघू शकते की आपले महाराज साहेब येथे दिसलेले आहेत. आणि येथून आपल्याला सरळ वद्र वगैरे की जावायचं आहे पहाडीवर. इकडं सरळ जाताना आपल्याला प्लेस चांगला पडणार आहे. आंबागड किल्ल्याचे गोंडराजे बुलंदशाह उईके यांनी प्रतिमा लावलेली आहे. किल्ल्याची जबाबदारी याच्याकडे होती. आणि बघू शकता की आपण आता सरळ आपल्याला वद्र वगैरे की जावायचं आहे. याच्या प्लेस पाहून आपल्याला बहुत चांगला वाटलं. आंबागड किल्ल्यावर आपल्याला वर जावायचं आहे सरळ वर. आणि गणेश भाऊने तो कार्तिक आपल्याला जात आहे. जसं की बहुत चांगला प्लेस दिसून राहिला आहे. आणि तुम्ही कधी काल याल तर बहुत चांगला प्लेस दिसेल. आणि डोंगरा पहाडाच्या प्लेसमध्ये आलेलं व्हिडिओ करू शकते आणि फोटो वगैरेही काढू शकते. बहुत चांगला प्लेस आहे. सध्या की आमची हालत पुरी टाईट झालेली आहे एवढ्यातच. आणि कार्तिक भाऊ तर कोल्यामाचे माहिती पुरी टाईटच झाली आहे. स्टाफवर आपल्याला आता दुकान भेटली पाहिले. आणि हा तो भाव तर पुरा ठकूनच गेला. बघू शकते मायापुरी हालत जीवाकडा दिली आहे. आणि आपल्याला आता अजूनच एवढी जागा वर रेंगाची आहे. आणि पुरी हालत पुरी टाईट गंभीर समस्या तर पुरी आउट ऑफ एरियाची बाहेर झाली आहे. इकडे गणेश भाऊ नुसता फोनवरच बोलते.
बघू शकते की 25 रुपयाची आपल्याला बॉटल पडलेली आहे एक. या इकडं वर लगता की बहुत खतरनाक दिसते ना पहाडीहून. आणि आपली हालत पुरी टाईट झालेली आहे. ती गंभीर शक्य होऊन राहिली आहे. बघू शकते की आंबाकडे गेल्यावर आमची पुरी हालत बेहाल झालेली आहे. पेला आणि इकडं पाऊस खूप आता पाऊस चालू झालेला आहे. आणि हे चंगू मंगू खूप लहान खाल्याबद्र उतरतात. आमची फाटून सिनर पुरी हातात आलेली आहे. एक पाव आता आपल्याला बाम जिरवा लागेल या पायासाठी. बघू शकते की आंबागड प्लेसवर बहुत खतरनाक यूज भेटेल आपल्याला. फोटो की पुरे चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. आणि जंगल वगैरे पहा पुरा भयंकरच आहे इकडे. आणि मनोज भाऊची हालत तर पुरी टाईटच होऊन गेली आहे. ती झोपतोच म्हणते आता. कार्तिक भाऊ नुसतं इंस्टाग्राम इचकते. गणेश भाऊ तर नुसतं पाणीच पेत राहायचे की मनोज भाऊ आपल्या टेक्निकनं आता यंगत आहे. खेकडा कुबडा चालतो म्हणजे आता थोडा वेळ. आपल्याला सिम्बॉल बॉल भेटला जीवन. आणि इकडे हा कशाचा सिम्बॉल आहे तर मला मालूम नाही आहे. पण हा आपल्याला बघायला भेटून राहिलेला आहे. आणि कार्तिक भाऊ आपला तिकडून चालत आहे साईडनं. तो पण आपण किल्ल्यामध्ये पोहोचलेली आहोत. तर सरडवर वगैरे घ्या आणि बघू शकते या किल्ल्याची दशा का आहेत. बघू शकते की बहुत चांगली आहे. आणि इथं बी काही मुलाजी यस लिहिलेलं आहे. आणि बघू शकते हा सिम्बॉल कशाचा आहे तर मला मालूम नाही आहे. आणि इकडं मनोज भाऊ आपल्याला तलाव खालचा तलाव वगैरे की जे धावत आहेत. आणि बघू शकते आपली हालत पुरी टाईट झालेली आहे. आपल्याला बघायला भेटते वद्र इंगल्यावर आंबागड किल्ला. बघू शकते तुमसर जिल्हा भंडारा. आणि महाराष्ट्र शासन येथे लिहिलेलं आहे. आणि हे पहिली गेट आहे. आणि बघू शकते की आपण किल्ल्याच्या अंदर जात आहोत. आणि किल्ल्याचा स्पॉट एकदम झक्कास आहे. आणि बघू शकता तिकडे काय टापियर वद्र फ्लॅगच्या खाली दिसलेला आहे. आणि वरून आवाज मारत आहे आपल्याला. आपल्याला हे दुसरी गेट पाहायला भेटून राहिलेली आहे. बघू शकता. आणि बघू शकते की या किल्ल्याची दुर्दशा आणि वातावरण प्लेस. आणि बघू शकता इकडे कार्तिक भाऊ फोटो वगैरे काढून देत आहे. आणि इकडे ह्या किल्ल्याची रूपरेषा आहे बघू शकता. आणि सरळ आपल्याला वर बघू शकते की हा किल्ला असा आहे जिथे पूर्वज वगैरे गिरा होते. आणि बघू शकते की बहुत टॉपवर आपला तिकडे आहे इमारत. आणि यातून कोसळलेला आहे. आणि बघू शकता डिझाईन पुरा एकदम खतरनाकपैकी राक्षसमध्ये दिसून राहिली आपल्याला याच्यामध्ये बघायला. लांब परत इथून आपल्याला स्मेल आहे म्हणत होते. आणि वर चढायला आपल्याला इकडून फेरी मारून आपल्याला जायचं आहे. आणि तिकडे बघू शकते की एक छोटासा मंदिर आहे. झाडाझुडप आहेत. आणि बघू शकते की वरच्या प्लेस आणखी पुरा कचरा बसलेला आहे. की आंबागड किल्ल्याहून किती छान अदृश्य दिसते. तलाव वगैरे गे आहे. आणि बघू शकते की पहाड्या वगैरे गे आहे. आणि इकडे तिकडे भोवती 9 ऑगस्टला इथे कार्यक्रम वगैरे गे होते. आणि त्या कारणाने सर्वजण गोळा झालेले आहेत. कोण होय म्हणते दादा वगैरे सांगत होते. आणि बघू शकते की आपण आता सरळ तिकडे जायला आहोत. आणि ह्या गोळीबार करायचे छिद्र वगैरे बघू शकते. इथे गोळीबार वगैरे की करत होते सैनिक. आणि बघू शकते की बहुत चांगला प्लेस दिसते. आणि येथून वगैरे की बॉम्ब वगैरे की घालत होते खाल्या. आणि ह्या बंदुका ठेवायच्या वगैरे की जागा होत्या. आणि इकडे बघू शकते की बहुत झाडं वगैरे की झालेली आहेत. आणि आंबागडच्या किल्ल्यावर. आणि बघू शकते की बहुत प्लेसमध्ये. आणि बघू शकते की या प्लेसच्या आंबागड किल्ल्याचे जे सैनिकदार होते येथून बंदुका वगैरे ठेवत. एक बंदूक 3 जण. आणि येथे हे गोळा टाकायचे आहे. बघू शकते की बॉम्ब वगैरे. आणि ह्या प्लेस तर पुरा खतरनाक रापचिक दिसणार. GPS 4G दिसलेला आहे ती. आणि सिम्बाला वगैरे की आहे. आणि बघू शकते की बहुत छान वगैरे की आहे. आणि अंदरचे दार वगैरे की सर्व काही बनलेले आहेत. भरपूर बंदुकाची होल वगैरे की दिसू शकतात आपल्याला याल तर पाहायला. आणि खूपच चांगले. आणि वर आपल्याला जायचं आहे. आणि हा परिसर बहुत चांगला आहे. बघू शकते प्लेसेस जुना आंबागड
आपण सरळ आता खाली वापस चाललेलो आहोत. आता पाहुणचार प्लेस वगैरे की म्हणजे आपल्याला आपली टीम वगैरे भेटली होती. असे भाई गर्दी पाहायला भेटून गेली आणि बघू शकते की आज गायमुखमध्ये भाई गर्दी चुकलेली आहे. आणि हा कार्तिक भाऊ ते तिने ओळखत मागते मला 5-5 मिनिटानं म्हणत भाऊची हालत गंभीर झाली आहे. आमचे फिरू पुरे कार्य डेमचे पडला आम्ही आता येथे महाप्रसाद तुम्ही जा नाही आम्ही गाडी जवळ राहील शकते की हा गायमुख मध्ये आपण आलेले आहोत. आणि तो गायच्या आपल्याला टोन दिसला आहे पण त्यातून पाणी घेऊन नाही राहिलेला आहे. आणि प्लेस पहा आपण गायमुख मध्ये आलेले आहोत आणि गायच्या मुखातून पाणी निघून राहिलेलं आहे. आणि इकडल्या साईडला मंदिर पण आहे. मस्त दिसते. आपण आता गायमुखून निघलेले आहोत. आता का परत गावाकडे जात आहोत आपण. बघू शकते की गायमुखमध्ये भरपूर सारी गर्दी वाढलेली होती आणि त्याच कारणाने आपण गावाकडे वगैरे जात आहोत. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय.